कृपाशंकर सिंगजी, संजयजी, तुम्ही पाहिलं की गमछा वर गेलेला आहे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचा. इतके ते अगदी बिहारी लुकमध्ये बिहारी रिॲक्शन, बिहारच्या संदर्भातली रिॲक्शन देताना आपल्याला दिसलेत. रवी किशन यांचं बघितलं तुम्ही रिॲक्शन, अद्भुत आहे. कसं बघता या रिॲक्शन्सकडे? हे लोकांमध्ये एवढा उत्साह मनामध्ये की काही मतलब करा. बिहारच्या लोकांचे किती धन्यवाद द्या, किती आभार माना, कमी आहे. काँग्रेस आता एक वर आलेली आहे. एक अपडेट काँग्रेसचा मला असं वाटतं आपलं डिस्कशन संपेपर्यंत मी अगोदरच सांगितलं, हात तुटलेला आहे आणि लालटेन संपलेला आहे. तसा या बिहारमधील लोकांच्या मी खूप धन्यवाद देतो, मतदातांना धन्यवाद देतो. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीच्या मार्गदर्शनाखाली आमचे चाणक्य मतलब इलेक्शन चाणक्य म्हणा या देशात चाणक्य म्हणा, जसा गृहमंत्री अमित शाह साहेब आणि आमच्या महाराष्ट्राचे एक संघटनमध्ये आणि 3-4 दिवस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पण बिहारला गेले होते. तिकडे जाऊन त्यांनी प्रचार घेतलेले, प्रचार घेतलेला. मी सांगतो ना की लोकांमध्ये समजलं. आणि इथे बिहारचे लोक सगळे तिकीट घेऊन ट्रेन घेऊन गेले मतदान करायला. तर आम्ही मुंबईकर, आम्ही हिंदी भाषी महाराष्ट्रीयन सगळे एवढे खुश आहेत की तिथे विकास होईल, म्हणजे पलायन फार कमी होईल आणि काही लोकांचे जे मुद्दे असतील त्यांचे मुद्दे पण संपतील. नाही, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला खरं तर संजयजी कृपाशंकर सिंग यांनी हात घातलेली आहे. कारण आतापर्यंत जे आपण म्हणत होतो ना की बिहारमधून ट्रेनच्या ट्रेन भरून मुंबईत येतात, बिहार लोंढे येतात, अशा पद्धतीनं इकडचे जे स्थानिक राजकारणी होते त्यांची मतं त्यांनी परखडपणे मांडली होती. आणि त्याचं मुख्यत्वे कारण असं होतं की बिहारमध्ये जंगलराज हा फार काळ राहिल्यामुळे, म्हणजे साधारणतः 1990 ते 2005 पर्यंत त्याची धग 2000 नंतर देखील थोडी थोडी आपल्याला जाणवत होती. ती 5 पर्यंत प्रामुख्याने का म्हणजे अशी प्रखरतेने ती दिसत होती. याच्यामुळे काय झालं, मोठ्या इंडस्ट्रीज तिकडे नाही आहेत. आणि ह्या सगळ्याचा फलसफा म्हणून असं म्हणता येईल की तिकडे जर रोजगारच नाहीये, हाताला कामच नाहीये, तर तिकडचा तरुण हा उपासमार किती काळ सहन करेल. याच्याने तो मुंबई किंवा जिथे मेट्रो आहे, मेट्रो सिटीज आहेत त्यांच्याकडे तो वळला गेला, आकर्षित होत गेला. काही मुंबईत आला, काही दिल्लीकडे गेला, काही इतर ठिकाणी विस्थापित झाला. तर अशा पद्धतीनं जर आता एक ठाम सरकार असेल आणि मला असं वाटतं की जिथं भाजप असतं तिथं मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बेसिक ॲम्युनिटीज याच्यावर प्रचंड काम केलं जातं. तुम्हाला असं वाटतं का की येत्या काळामध्ये, जसं त्यांनी महत्त्वाचा मुद्दा हे केला, कारण त्यांना आता लोकांना उत्तरं द्यायची आहेत, अगदी निवडणुका समोर आलेल्या आहेत, त्यामुळे का बिहारी हा मुंबईमध्ये येत राहिला याचं उत्तर मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छिते. आणि हा थांबवण्यासाठी, त्याचा येणं त्याला त्याचं घर, त्याचा परिवार, त्याची जागा हे सोडून येणं हे सुद्धा दुःखच असतं. ते काही कोणी आनंदानं सोडून येत नसतं. पण ती परिस्थिती निर्माण झाली होती आणि ही बदलण्यासाठी म्हणून येत्या काळामध्ये काम होईल का संजयजी? बघा परुषालीजी, याच्यामध्ये असं आहे की हीच खूबसूरती आहे भारत देशाची. संविधान प्रदत्त अनेकतामध्ये एकता, हीच आमची खूबसूरती आहे की कसे सिम्बॉलिझम दिसत आहे. आता भाजप प्रदेश अध्यक्षांनी तिथे ते गमछा मारून आणि बिहारच्या लोकांना संबोधित केलं की तुमचा आभार आहे, धन्यवाद बिहार. केलं पाहिजे. अनेकतामध्ये आमची एकता आहे, म्हणजे आम्ही एकच आहोत ना, भारत देशाचे आहोत, विभिन्न. अरे जर का त्या प्रदेशांमध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालं असतं, महाराष्ट्र आणि मुंबईचं जितका कौतुक करू तितका कमी आहे. कारण मुंबईने आपल्या सर्वांना, मुंबई म्हणजे एक मिनी भारत आहे. प्रत्येक प्रदेशाचे, प्रत्येक भागाचे लोक इथे राहतात, त्यांचा रोजी रोजगार करतात, पैसे कमवतात, शिक्षण घेतात, मोठे होतात, छोटे होऊन येतात, मोठे होऊन जातात. पण का गरज पडली की तिकडनं लोक आले इथे? कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं ना. आणि त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? हे काँग्रेसचे लोक, जे लोक सत्तेमध्ये आले स्वातंत्र्यानंतर आणि कमीत कमी 60-65 साल एकछत्र राज्य करून सुद्धा ते इंडस्ट्रियल विकास करू नाही शकले. आपको यू हॅव टू बायफर्केट, यू हॅव टू डिसेंट्रलाइज एव्हरीथिंग. जोपर्यंत तुम्ही डिसेंट्रलाइज करून विकास देशाच्या विभिन्न भागामध्ये करत नाही, तोपर्यंत लोकांना रोजीरोटीसाठी यावंच लागेल जिथे रोजगार मिळेल. तुम्ही त्यांच्याकडे तिथे रोजगार करा ना. नरेंद्र मोदीजींनी का केलं की बाय आम्ही स्मार्ट सिटी करणार, आम्ही तिथे पण फॅक्टरी लावणार, आम्ही तिथे पण बिहारचा पण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करणार, आम्ही उत्तर प्रदेशचा पण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करणार, आम्ही बंगालचा पण करणार. भाई बंगाल 1 नंबरमध्ये होता.
बंगाल राजधानी सारखा होता आणि तो इंडस्ट्रियल सिटी एक लेबरर सिटी होऊन राहिली. कोणामुळे? जे लोक राज्यात देशात सत्तेमध्ये होते, सत्ता सहभागी होते, देशाचा राज चालवत होते, त्यांच्यामुळे ती परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून या प्रदेशामध्ये आणि या मुंबईवर जास्त भार आला. जर का त्या लोकांनी प्रॉपरली त्या प्रदेशांचा विकास कंटिन्यू ठेवला असता, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट केलं असतं, तिथे अपॉर्च्युनिटी क्रिएट केली असती, तर ही परिस्थिती आली नव्हती. जो काम आता नरेंद्र मोदीजींची सरकार करत आहेत, प्रत्येक प्रदेशात त्यांचा हे गुण आणि पद्धती आधारे ते मापन करून जिथे जिथे ज्याचे उपयोग, ज्या लोक, बिहार म्हणजे मखाना किती, आज जेव्हा आपण मिलेट्सची बात करतो, जेव्हा आपण डाएटची बात करतो, हे मखाना तिकडचा उत्पाद आहे. मिलेट्स तिथे होतात, पण कोण बोलणार? कोण आला? एक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला यावा लागला की सांगायला लोकांना की मी पंतप्रधान म्हणून झाडू उचलतो आणि स्वच्छ भारत अभियान करायचा. पहिला कॅम्पेन होता 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा. झाडू उचलून त्यांनी स्वतः स्वच्छ भारतचं अभियान घेतला. का? त्यांना माहीत होता हे जे परकी लोक आहेत तिथे येऊन आमचे फोटो काढून ते बाहेर घेऊन जातात आणि दाखवतो किती गरिबी आहे, किती गंदगी आहे भारतात. तसा भारत नाही आहे. भारत विश्वगुरु होता. भारताची सायन्स किती डेव्हलप्ड होती ते दशरथ आणि रामायण काळात ते शब्दवेदी बाळ म्हणून ते प्रूव्ह केला की आमच्याकडे मिसाईल तेव्हाही होता, आता सुद्धा आहे. आमच्यापेक्षा जास्त मोठा कोण नाही, पण त्याचा अभिमान सुद्धा आम्हाला असायला पाहिजे. आणि ते अभिमान ठेवून जेव्हा तुम्ही देशासाठी काम करणार तरच तुम्ही मोठा होणार. तर देशाचा अभिमान नरेंद्र मोदीला आहे. ते पहिलेचे आधीचे जे लोक होते त्यांच्याकडे नव्हताच. ते लोक इथे तिथे एजंटगिरी करत होते, फक्त पैसे कमवायला आणि राजनीतिकरण करायला करत होते. म्हणून ही परिस्थिती होती. मात्र 12-13 वर्षात इतका फरक आला, कारण एक राष्ट्रवादी, राष्ट्रभक्त, देशभक्त पंतप्रधान देशामध्ये काम करायला आला आणि काम करत करत आज देशाची अशी परिस्थिती निर्माण अगदी बरोबर संजयजी, महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला आहे. मखाना सारखं जे प्रोडक्ट आहे ते आता लोकांसमोर इंट्रोड्यूस होते. इतक्या वर्षानंतर लोकांना कळतंय की हे आपल्या बिहारचं आहे, जे आज मला वाटतं की प्रत्येक लहान मुलाच्या डब्यामध्ये आपल्याला मखाना पाहायला मिळतंय. ही मोठी क्रांती जी झालेली आहे या वर्षांमध्ये ती डेव्हलपमेंटमुळेच झालेली आहे. खरं तर आज बरेच विषय यांना आपण हात घातलेला आहे आणि आपल्याकडे हे जे डिस्कशन आहे ते अविरत चालू राहणार आहे. पण आत्ता वेळ झालेली आहे थोडा वेळ एक ब्रेक घेण्याची. ब्रेक नंतर जे अपडेट्स आहेत ते अशाच चालू राहतील. मी खूप खूप धन्यवाद देते कृपाशंकर सिंग यांना की त्यांनी आज इथं आम्हाला वेळ दिला. संजय सिंग जी यांना की खूप सुंदर तुम्ही विश्लेषण केलं. कृपाशंकर सिंगजी, संजयजी, तुम्ही मला वाटतं प्रत्येक विषयाला फार त्याच्या इन डेप्थ जाऊन खरं तर हा एनालिसिस आजच्या या चर्चेमध्ये झालेला आहे आणि फार या चर्चेत तुम्ही योगदान दिलं त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. निवडच आहे की मराठी बोलताना खूप आमच्याकडे आणि खूप सुंदर बोललात तुम्ही मराठी. खूप चुका झाली आमच्याकडून. हिंदी भाषी आम्ही शिकतो आणि शिकणार. नाही, तुम्ही खूप सुंदर मराठी बोललात आणि मला असं वाटतं मराठी सुंदर आहे म्हणून बोलायचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. म्हणजे समोरच्या माणसाला खरं तर निशब्द करणं, आई आहे, हिंदी आमची मावशी आहे. समोरच्या माणसाला निशब्द करणं ही तुमची कला आहे. तुम्ही पुन्हा एकदा शेवटच्या पंचमध्ये ते दाखवून दिलेले आहे. वेळ झाली इथेच थांबण्याची. बुलेटिनमध्ये अशाच पद्धतीने अपडेट चालू राहील ब्रेकच्या त्यापार.